या नारळी पौर्णिमेला हा भात तुम्ही नक्की करून खा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भात बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 4 चमचे तूप घेऊन त्यामध्ये 1 तुकडा दालचिनी, 2 लवंग, 1 वेलची घालायची। तसेच आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे घालून थोडं परतून घ्यायचं। आता 1 वाटी कोणताही सुवासिक अखंड तांदूळ स्वच्छ धुवून 15 मिनिटे नितळत ठेवायचा। तो यामध्ये घालून 2 ते 3 मिनिटे तुपावर परतून घ्यायचा। अर्धा वाटी बारीक चिरलेला गूळ घालून गूळ विरघळला की त्यामध्ये चवीपुरते मीठ व 1.5 ते 2 वाटी नारळाचे दूध घालून मिसळून घ्यायचे। भाताला छान रंग येण्यासाठी चिमटभर हळदपूड आपण यामध्ये घालत आहोत। हे भांडे कुकरमध्ये ठेवून कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या। कुकरमध्ये हा भात पटकन होतो। तुम्ही ते बघू शकता, भात आपला तयार आहे। मस्त रसरशीत, एकदम मोकळा, तसेच याला रंग देखील खूप छान आला आहे। हा भात तुम्ही नक्की ट्राय करा।